नमस्कार. नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत खूपच टेस्टी आणि क्रिस्पी फ्राईड कॉर्न, जो मधल्या वेळात किंवा पार्टीसाठी परफेक्ट मेनू आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर मी एक वाटी कॉर्न घेतलेत, स्वच्छ धुवून वगैरे घेतलेत. तर प्रथम आपण ह्यांना शिजवून घ्यायचे आहे. त्यासाठी मी पाणी ठेवलं होतं गरम करण्यास. पाणी पण छानसं गरम झालेलं आहे. त्याच्यात आपण हे कॉर्न सर्व टाकून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकतोय त्याच्यामध्ये. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आहे आपल्याला. आणि एक 5 ते 6 मिनिटासाठी आपण याला शिजवून घ्यायचे कॉर्न आपले. झाकण काढतो आपण. कॉर्न पण छानसे असे शिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता आपण हे पुरण चाळणीने गाळून घेतोय. धुवायची वगैरे काही गरज नाही आहे. तर गरमच आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आपल्याला कोटिंग करायचं आहे, तर त्यासाठी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे थोडंसं आणि मैदा घेतलेला आहे. तर आपण 2 चमचे मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकतो आहे त्याच्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपले कॉर्न त्याच्यामध्ये. अजून थोडंसं मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आपल्याला. पूर्ण कोटिंग असं झालं पाहिजे त्याला. आता अर्धा चमचा पाणी घेते. थोडंसं पाणी शिंपडायचं आहे त्याच्यावर आणि व्यवस्थित हलवायचं आहे. आणि अजून जरासा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर, मला एक एक चमचा लागलेला आहे, माझ्या हातून स्किप झाला आहे. हे बघा, असं कॉर्नला आपल्या कोटिंग झालं पाहिजे. आता कॉर्न आपल्याला साईडला काढायचे आहेत पिठापासनं. तर एका चाळणीमध्ये चाळून घेतो आपण हे सर्व. आणि कॉर्न वेगळे काढायचे आहेत. असे सगळे कॉर्न काढून घ्यायचे आहेत. ते पीठसुद्धा वाया जात नाही आपलं. थोडंसं सुकवायचं आणि भजी वगैरे करताना त्यावेळेस हे पीठसुद्धा वापरता येतं. कुरकुरीत होतात भजी. तर हे कॉर्न आपल्याला तळून घ्यायच्यात. तर मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. हे बघा, सर्व कॉर्न वेगळे झालेले आहेत. आता आपण तळून घेते. तर आपले तेल पण आपलं मीडियममध्ये गरम करायचं आहे. आता त्याच्यामध्ये कॉर्न टाकतो आपण आणि एका हातामध्ये प्लेट घ्यायचं आहे. कॉर्न टाकले की लगेच प्लेट झाकायचं आहे, नाहीतर मग तेलामध्ये कॉर्न असे फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे पटकन झाकण ठेवायचं आणि एक 15 ते 20 मिनिटासाठी सतत हलवत राहायचे, जोपर्यंत कॉर्न असे वर तरंगत नाही आहेत तोपर्यंत. हे काय आपले तळून झालेत. आता मी साईडला काढून घेते हे. आता आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत. तर प्रथम आपण हे काढून घेऊया की ते छान तळून झालेले आहेत. पण व्यवस्थित मंद गॅसवर तळून घ्यायचे. आता आपण हे परतून घेणार आहोत. तर पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा बटर टाकते. बटर पण मस्त वितळून द्यायचा. त्याच्यामध्ये आपण रेड चिली सॉस टाकतोय. 1 चमचा रेड चिली सॉस आणि 1 चमचा टॅमॅटो केचप टाकतोय आपण त्याच्यामध्ये. आता आपल्या कॉर्नला चांगले कलर येण्यासाठी तर 1 चमचा मी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकते त्याच्यामध्ये. आता व्यवस्थित परतून घ्यायचं. आलं लसूण पेस्ट टाकतो आपण अर्धा चमचा. फ्लेवर खूप छान लागतो, पण आलं लसूण पेस्टने खूप छान येतो फ्लेवर कॉर्नला. आता आपण कॉर्न टाकतो, तळून घेतलेले आहेत ते. व्यवस्थित परतून घ्यायची. थोडीशी कोथिंबीर टाकते. मीठ राहिलेलं आहे आणि मीठ पण आपण शिजताना थोडं टाकलेलं आहे, त्यामुळं आत्ता बेतानेच टाकतो आपण मीठ. व्यवस्थित परतून घ्यायचं मंद गॅसवर. आता तयार झालेली आहे. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते मी. आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकतो आपण.
आणि 1 चमचा लिंबाचा रस टाकतोय. चाट मसाला टाकतोय. चाट मसाल्यामुळं आपले क्रिस्पी कॉर्न खूप छान चव देतात. पण नक्की चाट मसाला टाका. तयार झालेली आहे आजची क्रिस्पी फ्राईड कॉर्नची रेसिपी. आवडल्याचे व्हिडिओला लाईक करा. कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तुमचा सपोर्ट मला अजून चांगले व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन देतो. धन्यवाद. परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.